Good morning, friends. Today we are going to learn a new story. The name of this story is The House Builder. The name of this story is The House Builder. Now, before starting this lesson, we are going to learn about some words. The meaning of some words given here. या ठिकाणी काही दिलेले शब्द आहेत त्यांचे आपण अर्थ पाहणार आहोत. तर या ठिकाणी शब्द दिलेले आहेत आपल्याला ते आपण सुरुवातीला त्यांचे मीनिंग त्यांचे जे अर्थ आहेत ते बघूया. फर्स्ट वर्ड इज mason. See, here the first word is given. Mason means one who builds with stone, bricks, cement, etc. तर पहा मेसनचा अर्थ काय होतो तर मराठीमध्ये आपण त्याला गवंडी असं म्हणतो. म्हणजे जो घर बांधतो त्याला आपण काय म्हणतो मेसन. त्यानंतर नेक्स्ट वर्ड इज स्ट्रो. स्ट्रो इज द पास्ट टेन्स ऑफ स्ट्राइव. आता स्ट्रो हा शब्द दिलेला आहे तो भूतकाळ आहे कशाचा तर स्ट्राइव STRIVE. इथं त्याचा भूतकाळ काय झाला आहे STROVE म्हणजे खूप प्रयत्न करणे खूप कष्ट करणे. मेड ग्रेट एफर्ट्स. देन नेक्स्ट वर्ड इज डेडिकेशन. डेडिकेशन मीन्स कमिटेड टू टास्क ऑर पर्पज. त्याचा अर्थ समर्पण म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला डेडिकेट करतो म्हणजे समर्पित करतो समर्पण असा त्याचा अर्थ होतो. द नेक्स्ट वर्ड इज झील मीन्स ग्रेट इंथुजियाझम अँड एनर्जी इन वन्स एफर्ट्स. म्हणजे उत्साह त्याचा अर्थ बघा झीलचा इंथुजियाझम ग्रेट इंथुजियाझम म्हणजे उत्साह. द नेक्स्ट वर्ड इज डेलिगन्स मीन्स कॉन्स्टंट केअरफुल एफर्ट्स. त्याला तुम्ही मेहनत असं म्हणू शकता. देन परसिस्टंट इज द न्यू वर्ड. नेक्स्ट वर्ड मीन्स कंटिन्युअस एफर्ट्स. आता याचा जो अर्थ आहे तो चिकाटी असा होतो. देन नेक्स्ट वर्ड इज रिकम्पेन्स्ड. रिकम्पेन्स्ड शब्द कसा आहे मनी गिव्हन फॉर वर्क डन. म्हणजे एखादे काम ज्यावेळेस केलं जातं किंवा नुकसान होतं म्हणून याला काय म्हणू शकतो आपण नुकसान भरपाई कॉम्पेन्सेशन. त्याच्यावरून त्याचं नाऊन काय तयार होतं कॉम्पेन्सेशन. रिकम्पेन्स्डचं कॉम्पेन्सेशन हे काय आहे नाऊन आहे. नेक्स्ट वर्ड त्याचा अर्थ लिहायचा रिकम्पेन्स्डचा नुकसान भरपाई देणे. डिसहार्टन्ड मीन्स फेल्ट डिसअपॉइंटेड. म्हणजे त्याचा जो अर्थ आहे तो नाउमेद होणे असा होतो. त्यानंतर टू नो अवेल ऑफ नो यूज म्हणजे वापरात नसणे किंवा निरर्थक ठरणे म्हणजे त्याचा अर्थ लिहा व्यर्थ ठरणे. व्यर्थ एवढं जरी लिहिलं तरी चालेल. टू नो अवेल मीन्स व्यर्थ मराठीमध्ये. द नेक्स्ट वर्ड इज रिलक्टन्स मीन्स अनविलिंगनेस. याचा अर्थ लिहा नाखुश. याचा अर्थ काय होईल नाखुश. द नेक्स्ट वर्ड इज लीगल. लीगल म्हणजे कनेक्टेड टू लॉ. आता आपण म्हणतो लीगल इल्लीगल. लीगल म्हणजे कायदेशीर आणि इल्लीगल म्हणजे बेकायदेशीर. द लास्ट वर्ड इज बीमिंग स्माइलिंग विथ ग्रेट जॉय. त्याचा अर्थ जो आहे तो आनंदाने असा होईल किंवा हसतमुखाने असा होईल. ठीक आहे. सो दीज आर सम वर्ड्स अँड देअर मिनिंग्स. सो वी आर गोइंग टू लर्न दिस स्टोरी. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. वी शुड कीप इन माइंड दॅट हाऊ वी शुड बिहेव इन एनी कंडिशन. आपण आपल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये कसं वागलं पाहिजे जीवनामध्ये बरंचंच काही शिकवण आपल्याला देणारा हा पाठ आहे. द हाऊस बिल्डर म्हणजे गवंडी. हाऊस बिल्डरचा अर्थ काय होतो गवंडी.
This is a story of a mason who worked for a building contractor. The mason always strove to do his work to perfection. ही जी गोष्ट आहे ती एका कुणाची आहे तर एका मेसनची आहे की जो एका बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरसाठी काय करतो म्हणजे इमारतीची जी कामं करणारा व्यक्ती असतो त्याला आपण काय म्हणतो बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतो त्याच्यासाठी काम करत होता त्याची स्टोरी ही आहे. द मेसन ऑलवेज स्ट्रो टू डू हिज वर्क टू परफेक्शन. आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं व्हावं परिपूर्ण पद्धतीनं व्हावं विथ परफेक्शन ऑर टू परफेक्शन म्हणजे परिपूर्ण पद्धतीनं आपलं काम चांगल्या पद्धतीनं व्हावं म्हणून तो खूप कष्ट करत असत खूप मेहनत घेत असत. As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. आता पहा ज्यावेळेस नवीन घर बांधलं जातं इट इज डिझाइन्ड बाय आर्किटेक्ट. अभियंत्याकडून त्याची काय केली जातं डिझाईन केली जाते म्हणजेच त्याचा आराखडा तयार केला जातो. अँड फायनलाइज्ड बाय इंजिनियर आणि इंजिनियर म्हणजे अभियंता जो असतो तो या ठिकाणी काय करतो आर्किटेक्टचा अर्थ शिल्पकार असा होतो आणि इंजिनियर म्हणजे अभियंता. अभियंत्याकडून शेवटची त्याच्यावरती पाहणी झाली की लगेच कॉन्ट्रॅक्टर काय करतो तो मेसन म्हणजे गवंड्याकडे जातो आणि ती घर बांधण्याची जबाबदारी जी आहे रिस्पॉन्सिबिलिटी तो त्याच्यावरती सोपवतो किंवा त्या ठिकाणी देतो. द मेसन वूड देन विदाऊट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क. आणि मग जो गवंडी असतो तो कोणत्याही प्रकारे वेळ वाया न घालवता आपलं काम किंवा त्या कामाला काय करत असतो सुरुवात करत असतो. He would take great interest in his work of building and do it with full dedication. पहा तो काय करत असत म्हणजे आपला या ठिकाणी जो मेसन आहे हा जो गवंडी आहे तो काय करायचा ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग. आपल्या बांधकामाचं जे काम होतं त्याच्यामध्ये त्याला खूप पहिल्यापासूनच आवड होती किंवा तो आवडीने काम करायचा. अँड डू इट विथ फुल डेडिकेशन आणि संपूर्ण समर्पणाने म्हणजेच अगदी मनापासून तो काय करायचा काम करायचा. ही मेड शुअर दॅट ही यूज्ड द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी. द मेजरमेंट्स ऑफ द वॉल doorways, arches, etc. were perfect and he gave an excellent and appealing finish to whatever he built. आता अजून तो काय काय करायचा मग ही मेड शुअर दॅट ही यूज्ड द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल. आता तो नेहमी काय करायचा आपण जे साहित्य किंवा त्याच्यासाठी वापरलं जाणारं जे मटेरियल आहे साधनं आहेत जे साहित्य आहे ते चांगल्या क्वालिटीचं म्हणजे उत्तम दर्जाचं चांगल्या प्रतीचं वापरलं आहे किंवा नाही याची तो काळजी करायचा. किंवा प्रत्येक ठिकाणची जी मेजरमेंट्स आहेत मापे आहेत मग ती भिंतीची असतील किंवा दरवाजा असेल किंवा त्या कमानी असतील आर्चेस म्हणजे कमानी त्या ज्या होत्या त्या व्यवस्थित आहेत किंवा नाहीत हे तो पाहण्याचं काम करत असत आणि नंतर मग तो आपल्या बांधकामाला सुरुवात करत असत. The owners of the new houses built would be more than satisfied with the construction. आणि मग अशा प्रकारे बांधकाम केलेलं असेल तर जे ओनर आहेत जे मालक आहेत ज्यांच्यासाठी घर बांधलं गेलेलं आहे ते नेहमीच काय असायचे दे वेअर सॅटिस्फाईड ते नेहमीच समाधानी असत विथ द कन्स्ट्रक्शन जे बांधकाम केलेलं होतं असेल किंवा जे घर बांधलेलं असेल जी इमारत बांधलेली असेल त्यासाठी त्यांचे जे मालक होते ते नेहमी काय असायचे तर नेहमी आनंदी असायचे किंवा समाधानी असायचे केलेल्या कामाशी. सो धिस मेसन वॉज व्हेरी गुड इन हिज वर्क. तर अशा प्रकारे त्याच्या कामामध्ये तो खूप चांगला होता चांगल्या पद्धतीनं काम करत होता. द रिमेनिंग स्टोरी वी विल सी टू द नेक्स्ट पिरियड.